तर अमित राज ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। मनसेमुळे रेल्वे परीक्षेमध्ये मराठीचा समावेश करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठीचा समावेश हा केला गेलाय। मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मराठीविषयी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, अखेर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे, त्यामुळे आता नेमका फरक काय पडणार आहे? नक्कीच. खरं तर रेल्वेच्या भरती प्रक्रियेच्या परीक्षेमध्ये खरं तर मराठी भाषेतून सुद्धा पेपर देण्यात यावा अशी मागणी ही अमित ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। मात्र आपण पाहिलं असेल की यापूर्वीचा जो रेल्वे प्रशासनाने जो प्रस्ताव मांडला होता त्यामध्ये फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्येच पेपर देण्यात येतील असं खरं तर त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं। मात्र यानंतर या विरोधात खरं तर मनसेचे शिष्टमंडळ हे त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला जाऊन भेटलं, त्यांना अनेक पत्रव्यवहार सुद्धा त्या ठिकाणी केले होते आणि त्यांच्या माध्यमातून एकच मागणी करण्यात आली होती की जे काही विद्यार्थी हे रेल्वेच्या भरतीच्या प्रक्रियेत उतरत आहेत यांना मराठीमध्ये सुद्धा पेपर हा लिहिता यावा अशी मागणी ही मनसेने केली होती आणि या मागणीला कुठेतरी आज यश येताना पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आज एक परिपत्रक जारी करण्यात आलं आणि या परिपत्रकामध्ये इंग्रजी आणि मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा उल्लेख हा त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे एकूणच जे विद्यार्थी ज्यांना मराठीमध्ये खरं तर ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्यांना मराठी जास्त प्रमाणात बोलता येतं, लिहिता वाचता येतं, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय हा आज खरं तर मध्य रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आणि या निर्णयाचे आभार सुद्धा त्या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून मानण्यात आले। ठीक आहे, आभार सुद्धा मनसेकडून मानलेले आहेत। अमित ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। जय, तुम्ही असेच जोडलेले रहा।